दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या चुका ज्या करतो त्याची कारणं शोधत असतो. आपण म्हणतो ना काहीतरी एक्सक्यूज द्यायचं, ते आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मी जे केलं ते बरं आहे आणि ते बरंच आहे आणि ते आपण सिद्ध करण्याचा सुद्धा प्रयत्न करायला लागतो की मी जे केलं ते बरोबर आहे आणि कसं बरोबर आहे ते आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण लहान असताना बऱ्याच वेळेस आपलं असं असतं की त्यांनी केलं म्हणून मी केलं, आणि ही सवय हळूहळू मोठे झाल्यावर सुद्धा लागते आपल्याला. आपण आपल्या चुका कधीकधी दुसऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करतो, कारण ते जे चुका आहे ते आपण झाकण्याचा कधीकधी प्रयत्न करतो. आणि हे जगाच्या स्थापनेपासून चालू आहे. बघा, हवेने काय सांगितलं की सापाने मला भुरळ घातली. आदामाने काय सांगितलं देवाला की जी स्त्री तू मला दिली तिने हे फळ मला दिलं आणि मग मी खाल्लं. आणि हे जे देवाच्या बाबतीत आपण हे जे तत्व आहे ते सुद्धा आपण देवाच्या बाबतीत लावण्याचा प्रयत्न करतो. की आपल्याला वाटतं की हे जग माझं आहे, देवाने मला दिलेलं आहे, म्हणजे मला जसं वाटेल तसं मी ह्या ठिकाणी जगू शकतो आणि मी जे करीन त्याद्वारे मला आनंद मिळतो, याचा अर्थ तो आनंद देवाला सुद्धा होत असेल. अशा प्रकारे आम्ही काहीतरी तत्व त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे आम्ही करणार आहे, मग जर आम्हाला देव आनंद मिळत असेल तर मग देव बोलणार नाही. परंतु हीच वृत्ती आपल्याला प्रियांनो घातक ठरू शकते. खरा आनंद हा देवामध्ये राहून आहे, देवाच्या आज्ञेमध्ये राहून आहे. जे देवाचे सत्य आहे ते स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे, त्यातच आनंद आहे. येशूने म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. जे देवाचं सत्य आहे त्या सत्यामध्ये आम्ही राहून तो आनंद घेतला पाहिजे. आनंदी जीवन जगण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि 47वा वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 8 अँड वर्स 47. जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.